आहेत ना, चला कामाला लागते. हो सुंदराबाई, काय करत तुम्ही? कचरा टाकायले. घर स्वच्छ आणि परिसर घाण हे तर सगळेच करतात ना. तुम्हाला माहिती आहे का कचऱ्यामुळे काय होतं? काय होतं? मच्छर होतात. मच्छर चावल्याने काय होते? डेंगू होतो, मलेरिया होतो, चिकनगुन्या होतो, लहान मुले आजारी पडतात. कॉलेरा होतो, ताप येतो. स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. मी या गावचा सरपंच. मला या गावाला मोठी भंडाऱ्याची पंगत द्यायची आहे. अहो सरपंच साहेब, तुम्ही या गावचे सरपंच आहेत. तुम्हाला द्यायचे असेल तर पंगत द्या, पण माझ्या वावरात प्लास्टिकच्या पत्रावळ्या टाकू नका. त्यामुळे माझ्या पिकाची नासाडी होते. हो सरपंच साहेब, मागच्या वेळेस तुम्ही प्लास्टिकच्या पत्राचा वापर केला, पण माझी काय नाही. या वेळेस तुम्ही प्लास्टिकच्या पत्राचा वापर करू नका. सरपंच साहेब, जर तुम्हाला गावासाठी भंडारा द्यायचा असेल तर प्लास्टिकचा वापर टाळा. बर ठीक आहे, आपण प्लास्टिकचा वापर टाळू. आपण पळसाच्या पानाने पंगत करू. प्लास्टिकचा वापर टाळलाच पाहिजे. प्लास्टिकचा वापर टाळलाच पाहिजे. प्लास्टिकचा वापर टाळलाच पाहिजे. प्लास्टिकचा वापर टाळलाच पाहिजे. अगं सुनबाई, चहा आण. आले सासूबाई. सचिन बघ, हिला काय झालं? काय झालं आई? हिला आपण दवाखान्यात घेऊन जाऊ. बर चल. त्यांना काय होत आहे? चक्कर येत आहे. गुड न्यूज सचिन, तू बाप होणार आहेस. खरं डॉक्टर साहेब? हो. हे बघा डॉक्टर साहेब, आम्हाला मुलगी नको, मुलगाच हवा. आई, मुला मुलीमध्ये भेदभाव कसा ग? गप्प बस तू. सासूबाई, माझ्या मुलीला मारू नका. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. अरे कुठे चाललास? तांब्या घेऊन कुठे जातात माहित नाही का? तुझ्या काही शौचालय नाही का? आहे की. मग त्याचा वापर कर ना. त्यात गौऱ्या म्हणून तू त्याचा वापर कर. माझं चुकलं, मी आतापासून शौचालयाचा वापर केला. स्वच्छ भारत सुंदर भारत.